AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। एकीकडे गाव तिथं बस, गाव तिथं रस्ता अशी घोषणा, अशी योजना सुरू असताना मात्र सिंदखेड राजासारख्या तालुक्यात सयनदेव आणि खैरखेड या गावांमध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही अद्याप देखील महाराष्ट्राची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या एसटी बस तिथे पोहोचलेली नाहीये। त्या गावाच्या रोडवरती बस धावत देखील नाही। पाहूयात या संदर्भात एक स्पेशल रिपोर्ट। विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेली ही दोन गावं स्वयंदेव आणि खैरखेड ही दोन्ही गावं राज्यात अगदी अडगळीत पडल्यासारखी आहेत। या गावांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले, इथल्या लोकांना गुण्यागोविंदानं जगताना देखील पाहिलंय। मात्र स्वातंत्र्योत्तराला 71 वर्ष उलटली तरी इथल्या गावानं लालपरी म्हणजेच एसटी मात्र अद्याप पाहिलेली नाही। गावात वृद्ध, तरुण आणि शाळेत शिकणाऱ्या मुलांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे। या मुलांना शिकण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। गावापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत जाण्यासाठी या मुलांना खासगी गाडीनं प्रवास करावा लागतो, तर कधीकधी पायीच शाळेला जावं लागतं। तर या गावातील ग्रामस्थांना आपल्या खासगी कामासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागतो किंवा शेजारच्या जांभोरा या गावी जाऊन बस पकडावी लागते। आज स्वातंत्र्याला 71 वर्ष पूर्ण झाली आहेत। इथल्या लोकांनी महाराष्ट्राची लाईफलाईन अर्थातच लालपरीला अजूनही बघितलेलं नाही। इथून किती दूर आहे ती शाळा? 2 किलोमीटर। मग इथं बस येत नाही का? नाही। कधीच आली नाही बस? कधीच नाही। मग तुम्ही शाळेत कसं जाता? पायी पायी जातात का सगळे मुलं मिळून? हां। बरोबर। आणि तसं तुम्हाला कधी चांगलं इंग्लिश नाही लागलं मग तुम्ही कशाने प्रायव्हेट गाडीने जातात का? हां। तर मुलींना महामंडळाची बस नाही आहे। मुलींना इथून 4 ते 5 किलोमीटर पायी जावं लागतं। उन्हा पावसाळ्यामध्ये इथल्या गरीब मुली आहेत, त्यांना कसे करून आईवडील शिकवतात, तर ते अर्धे पैसे त्यांच्या बसमध्येच जातात, तर त्यामुळे मुली शिकू शकत नाही। गावातल्या लोकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे बस सुरू करण्याची मागणी केली, त्यावेळी फक्त आश्वासनांशिवाय त्यांच्या पदरी काहीच पडलं नाही। सिंदखेड राजा इथं झालेल्या आम सभेत ग्रामस्थांनी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्यासमोर ही व्यथा मांडली। मात्र 15 दिवसात बस सुरू करू असं आश्वासन देऊनही आज तागायत गावामध्ये बस आलीच नाही। हे असं गाव आहे की आजपर्यंत ह्या गावाला एसटी बस आलेली नाहीये। आणि विशेष म्हणजे हे जे महाराष्ट्र शासनाने जे 60 वर्षाच्या वर जे लोक आहेत यांचं हाफ तिकीट 1/4 तिकीट आहे, यांना त्या बसचा कधी फायदाच झाला नाही। आमच्या सुयनदेव गावामध्ये भारत स्वतंत्र झाल्यापासून बस सेवा सुरू नाही। महाराष्ट्र शासनाने जरी सांगितलं असलं गाव तिथे बस, परंतु अद्याप 1947 भारत स्वतंत्र झाल्यापासूनही या सुयनदेव गावामध्ये बस सेवा सुरू नाही। आणि या ठिकाणून जे तालुक्याला शेतकी शाळेमध्ये आणि ITI कॉलेजला जे विद्यार्थी शिकत आहे त्यांना प्रायव्हेट स्वतःच्या भाड्याने जावे लागते। गावामध्ये आबालवृद्धांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। शासनानं दिलेल्या अर्ध्या तिकिटाचा उपयोग सुद्धा या लोकांना होत नाही। अडीअडचणीच्या वेळी सुद्धा खासगी वाहनांचा वापर करावा लागतो, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे। त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणूक मतदानावर ग्रामस्थ बहिष्कार टाकण्याच्या विचारात आहेत। नाही तर उपोषण केलं, सगळं केलं, पण तरी पण गावाला बस नाही आली। मुलं पायी शाळेत जातात, 5 किलोमीटर शाळा आहे। अशा बऱ्याचशा अडचणी, कोणाचं दुखणं, कोणाची डिलिव्हरी, याच्यामुळं बऱ्याचशा लेडीज दगावतात, भरपूर त्रास होतो गावाला। 2008 सालापासून आम्ही सतत आमच्या गावामध्ये बस सेवा चालू व्हावी याकरिता लढा देत आहेत, परंतु आमच्या लढ्याला पूर्णपणे अपयश आलेलं आहे। आणि याचं कारण हे प्रशासन आहे। लोकप्रतिनिधी कुठलाही आमच्या गावाकडे काळजीपूर्वक लक्ष देत नाही। मतदान आलं त्यावेळेस गावात येणं, गावातील मंडळीला समजून सांगणं, त्यामुळे आता आमच्या गावाला बस सेवा सुरू न झाल्यामुळं आम्ही येत्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत संपूर्ण गाव आहे। विशेष म्हणजे या गावामध्ये डांबरी रस्ता आहे, असं असतानाही गावामध्ये परिवहन महामंडळाची बस धावत नाही, हे एक न उलगडणारं कोडच आहे। ग्रामपंचायत असलेल्या स्वयंदेव आणि खैरखेड या दोन्ही गावांमध्ये सलोख्याचं वातावरण आहे। विकासापासून कोसो दूर असलेलं हे गाव मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। त्यामुळे तरी प्रशासन इथे लक्ष देईल का आणि परिवहन महामंडळाची लालपरी या दोन्ही गावांमध्ये येईल का, हाच खरा मोठा प्रश्न आहे। ज्या
शासनाने प्रत्येक गाव तिथे बस असा नारा दिला होता, मात्र या गावामध्ये अजूनही सुद्धा बस पोहोचलेली नाही. येत्या काळामध्ये या ठिकाणी खरंच बस पोहोचेल का, हाच मोठा प्रश्न आहे. महेंद्र मोरे, AM न्यूज, सिंदखेड. AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचे.